ही यशोगाथा आहे मेरिट रिडेव्हलपमेंट कन्सल्टंट्सची. 2007 साली मुंबईहून पुण्यात आले रवींद्र सर. डोळ्यांत मोठी स्वप्न, मनात जिद्द आणि काहीतरी वेगळं घडवण्याची तयारी. एका छोट्याशा ऑफिसमधून सुरू झाला हा प्रवास. ना मोठी टीम, ना मोठी ओळख. होता फक्त कामावरचा विश्वास आणि लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्याचा ध्यास. एक एक प्रोजेक्ट, एक एक नातं आणि एक एक विश्वास जपत आज हजारो कुटुंबांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारं नाव बनलं आहे. विश्वास, पारदर्शकता आणि वचनपूर्ती यांच्या जोरावर उभी राहिली मेरिट रिडेव्हलपमेंट कन्सल्टंट्सची ही प्रेरणादायी यशोगाथा. नमस्कार. साधारण 2006-07चा दशकाचा काळ असेल, ज्यावेळेस मी मुंबईवरून पुण्याला मायग्रेट झालो. काही विजन नव्हतं, काही रोडमॅप नव्हता, काय करायचं काहीच माहीत नव्हतं. काहीतरी करायचं मात्र नक्की जिद्द होती. पुण्याला मी CA कडे एक 6 महिने काम केलं. पुण्यात आल्यानंतर 6 महिन्यानंतर ती नोकरी मला सोडावी लागली, किंबहुना मला त्या नोकरीवरून कमी करण्यात आलं. काही कारण असू शकतं, माझा परफॉर्मन्स नसेल किंवा जे काय असेल, परंतु मला ती नोकरी सोडावी लागली. त्यानंतर पुढे काही भविष्यात अंधारमय दिसत होता. अशा वेळी म्हटलं आपण आता नोकरी करण्यापेक्षा स्वतःच काहीतरी आपण चालू करूया. या उद्देशाने मी सर्वप्रथम अकाउंटिंग, ऑडिट आणि इन्कम टॅक्स या विषयामध्ये ऑलरेडी मी पारंगत होतो. स्वतःचा व्यवसाय छोटेखानी, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर दुचाकीवरतीच हे माझं ऑफिस, दुचाकी हेच ऑफिस असं समजून मी हा व्यवसाय चालू केला. सकाळ पेपरमध्ये मी रोज जाहिराती वाचायचो, कात्रण कट करून रोज मी इंटरव्ह्यूला जायचो आणि अशा पद्धतीने काही कामं मिळतात का मार्केटमध्ये याचा शोध घ्यायचो. कालांतराने करता करता एक काम मिळालं, दुसरं काम मिळालं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, कष्ट करणाऱ्याला कामाची कमी कधीच नसते मार्केटमध्ये. फक्त ते कष्ट आणि कष्टच. एका दिवसात कुठलाही शॉर्टकटने आपल्याला या जगात काहीच मिळत नाही. हे मी आजच्या ज्या काही पिढीला किंवा तरुणांना किंवा जे काही आज होतकरू मुलं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की शॉर्टकट असं काही नसतं या जगामध्ये. तुम्हाला स्ट्रगल त्या आयुष्यात करावंच लागतं. त्या ध्येयाने मी चालू केली. 2007ला साधारण मी छोटेखानी ऑफिस पटवर्धन बागेमध्ये एक छोटंसं 3च माणसं बसतील, एकच टेबल लागेल असं एक ऑफिस शोधलं आणि त्या ठिकाणी मी माझा व्यवसाय चालू केला. मेहनतीच्या जोरावरती मी अजून माझे बंधू असतील, माझे भाऊ असतील, माझे काही सहकारी असतील, अशांना बरोबर घेतलं. काम अविरत मेहनत करत राहिलो. 2011ला आम्ही सोसायटी रजिस्ट्रेशन या क्षेत्रामध्ये काही करता येईल का, अकाउंट्स ऑडिट सोडून थोडंसं एक्सपान्शन करावं या दृष्टीने मी 2011ला सोसायटी रजिस्ट्रेशन हे क्षेत्र निवडलं आणि त्या क्षेत्र निवडत असताना माझ्या सहकाऱ्यांना बरोबर घेतलं. मार्केटिंग हेच एक ध्येय डोक्यात ठेवलं, कारण की आमच्यापैकी कोणाचीही कुठल्याही प्रकारची कुठलीही ओळख नव्हती मार्केटमध्ये. त्यामुळे आम्हाला मेहनत करणं हेच एकमेव पर्याय आमच्या हाती होता आणि त्या दृष्टीने आम्ही मेहनत करत गेलो. 2011ला केलेला प्रवास आम्हाला सोसायट्यांमध्ये डेव्हलपर्स, बिल्डर्स यांच्याशी आम्ही जाऊन मार्केटिंग केले, अप्रोच झालो आणि मोठ्या प्रमाणात आम्हाला यश मिळू लागलं. 2015ला आम्ही मेरिट हाऊसिंग सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली आणि मग आम्ही मागे वळून पाहिलंच नाही. 2017ला आम्ही हाऊसिंग सोसायटी रजिस्ट्रेशन बरोबरच कन्व्हेन्स, डीम कन्व्हेन्स आणि बरीचशी लिगलची कामं आम्ही चालू केली. त्यातही आम्ही यश संपादन केलं. मोठ्या प्रमाणात आम्हाला यश मिळू लागलं. आम्ही 2017ला पुण्यापुरते न राहता आम्ही महाराष्ट्र पादाक्रांत करायचा विचार केला आणि जवळपास महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यांमध्ये आम्ही व्हिजिबल आहोत आता आणि महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यांमध्ये आम्ही विविध प्रकारच्या सेवा अविरतपणे पुरवत आहोत. मुंबईला आपलं स्वतःचं ऑफिस आहे, नाशिकला आपण काम करतो, आम्ही ठाण्याला काम करतो, आम्ही साताऱ्याला काम करतो, आम्ही सोलापूरला काम करतो. अशा जवळपास 12 जिल्ह्यांमध्ये आम्ही काम करतो. हे एकट्याने होणार होतं का, तर केवळ अशक्य होतं. माझे सहकारी, माझे विश्वासू सहकारी यांच्या बळावरती मी हे सगळं जे काही अचीव्ह करतोय किंवा तुम्ही जे पाहताय ते सगळं माझ्या सहकाऱ्यांच्या जोरावरती, कारण की स्वप्न मी पाहतो आणि सत्यात उतरवण्याचं काम ते करतायत. तर अशा पद्धतीने हा कंपनीचा आलेख नंतर वाढतच गेला. संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही फोपावलं गेलो आणि हे छोटंसं रोपटं होतं, त्याचा ओटवृक्ष होण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या आमच्या हालचाली चालू झाल्या. 2022 मध्ये पुण्यामध्ये नवीन UDCPR चा रूल आला, FSI वाढायला लागला, जुन्या सोसायटीज झाल्या. त्यामुळे रिडेव्हलपमेंटची ही मोठी संधी आम्हाला चालून आली आणि रिडेव्हलपमेंट क्षेत्र म्हणजे पुनर्विकास, जुन्या सोसायट्या, मोडकळीस आलेल्या सोसायट्यांचा पुनर्विकास करणे हे क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाली आणि आम्ही कोथरूडलाच आमचं ऑफिस असल्यामुळं कोथरूड हेच रिडेव्हलपमेंटचं हब बनत गेलं. त्यामुळं आम्ही त्या क्षेत्राकडे
त्या क्षेत्रामध्ये आम्ही चंचू प्रवेश केला आणि आम्हाला त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात यश आलं आणि मग आम्ही या पुनर्विकास क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात एकाच छताखाली सर्व सर्व्हिसेस अंडर वन रूफ ह्या सेवा पुरवण्यासाठी आम्ही प्राधान्याने सोसायट्यांना अप्रोच झालो आणि त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही एकाच छताखाली या सोसायट्यांना रिडेव्हलपमेंटमध्ये लागणाऱ्या ज्या काही सर्व्हिसेस सेवा आहेत त्याच्यामध्ये लिगल सेवा असू द्या, म्हणजे आमच्याकडे आज जवळपास 10 ते 15 वकील आहेत, त्यानंतर चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यानंतर आमच्याकडं इंजिनियर्स आहेत, त्यानंतर आमच्याकडं ऑडिटर्स आहेत, सर्व आर्किटेक्ट आहेत. सर्व सेवा आम्ही एका छताखाली सर्व्हिसेस सोसायट्यांना देण्यासाठी सज्ज झालो आणि बघता बघता 3 वर्षामध्ये आम्ही पुण्यामधले टॉप 3 मध्ये ज्या काही प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंपनीज आहेत, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट आहेत, सल्लागार कंपन्या आहेत, ज्या सोसायट्यांना रिडेव्हलपमेंट बाबत सल्ला पुरवतात, त्या 3 पैकी आम्ही त्या टॉप 3 मध्ये पुण्यामध्ये आम्ही एक आहोत. आणि अभिमानाची बाब सांगायची म्हणजे पुण्यातले सर्वात मोठं रिडेव्हलपमेंट हे मेरिट कंपनी करते. हे अभिमानास्पद मला सांगावंसं वाटते, नमूद करावंसं वाटते की 2022 मध्ये सुरू केलेला हा रिडेव्हलपमेंटचा प्रवास 2025 मध्ये आम्हाला सर्वात मोठी रिडेव्हलपमेंटची जी काही सोसायटी आहे ती शांतिरक्षक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड येरवडा या ठिकाणी आम्हाला सर्वात मोठी सोसायटी मिळाली, ज्याचं क्षेत्र 12 एकर आहे आणि आता सद्यस्थितीत तिथं 676 सभासद राहत आहेत. सर्वात अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी, हा मानाचा तुरा आहे आमच्या शिरपेचामध्ये की पुण्यातली सर्वात मोठी सोसायटी ही मेरिट करते, सल्लागार म्हणून मेरिट तिथं अपॉइंट आहात आणि हे आमच्यासाठी खूप अभिमानास्पद बाब आहे. आणि भविष्यामध्ये जे एकट्याने मी केलेला हा प्रवास, माझ्याबरोबर माझे सहकारी ॲडव्होकेट केतन तनपुरे असतील, नामदेव वाशिवले असतील, निलेश वाशिवले असतील, आर्किटेक्ट करण मेहर असतील, असे सर्व सहकारी हे जोडत गेले आणि हे जे तुम्हाला मागाशी सांगितलं हे एक छोटंसं रोपटं होतं, याचा वटवृक्ष झाला आणि या वटवृक्षाची फळे जी आहेत हे सर्वांना समान पातळीवरती मिळावी, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणे. एकट्याने जाण्यापेक्षा एकत्र टीम वर्क, आम्ही नेहमी म्हणतो, ब्रीद वाक्य आहे आमचं, टीम वर्क मेक ड्रीम वर्क. तर हे ब्रीद वाक्य आम्ही नेहमी वापरतो आणि त्या पद्धतीने आम्ही हे सगळे माझे सहकाऱ्यांना, विश्वासू सहकारी त्यांना घेऊन मी ह्या आज एकट्याने मी सुरू केलेला प्रवास जवळपास 70 जणांचा माझ्याकडे आज माझे सहकारी स्टाफ 70 जणांचा इन हाऊस स्टाफ आहे माझ्याकडे आणि अजून भविष्यामध्ये या 70 जणांचा कसा 700 जणांचा हा माझा सहकार, माझी ही फॅमिली आहे. मी नेहमी माझ्या स्टाफला स्टाफ कधीच म्हणत नाही, एक फॅमिली आहे, माझे कुटुंब म्हणून आम्ही या ठिकाणी नेहमी राहतो, वागतो. त्या पद्धतीने सगळा आमचा जो काही आमच्या कंपनीचा कारभार आहे ते माझे संचालक मंडळ यांच्या अथक प्रयत्नामुळे हे शक्य आहे. ह्याच्यामध्ये ऑफकोर्स काही जण, जसं आपण म्हणतो की कोणीही जगामध्ये परमनंट नाहीये, टेम्पररी आहे सगळ्या गोष्टी. तसंच काही जण येतात, सहकारी काम करतात, जातात. असे बरेचसे माझे जुने सहकारी आहेत. त्याच्यामध्ये मला प्रामुख्याने नाव घेऊशी वाटेल की त्या श्वेता मॅडम आमच्या होत्या प्रामुख्याने. त्यांनी मला सुरुवातीच्या काळात मदत केली. कंपनीच्या आमच्या ज्या प्रगतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर आमचे राजू दारकुंडे सर होते, त्यांनी फार मोठ्या प्रमाणात मार्केटिंग आणि या क्षेत्रामध्ये कंपनीला एक नावलौकिक मिळवून दिलं. कविता मांडवकर यांचे नाव मी प्रामुख्याने या ठिकाणी घेईल की त्यांनी कंपनीच्या ज्या यशामध्ये त्यांचा एक खारीचा वाटा होता. अजिनाथ बडे असतील, असे भरपूर माझे सहकारी आहे. काही कारणास्तव आता ते आमच्याबरोबर नाही आहेत, परंतु त्यांना विसरून मला चालणार नाही. प्रत्येकाने, मी नेहमी म्हणत असतो, माझा चालक ते माझ्या कंपनीचा संचालक, इथपासून सगळ्यांचा खारीचा वाटा असतो. असं नाही की चालक सुद्धा मला कुठं नेण्याची व्यवस्था करतो, मला व्यवस्थित योग्य सुरक्षित स्थळी नेतो, योग्य ठिकाणी मिटिंगला पोहोचत असतो. त्यामुळे चालकापासून ते संचालकापर्यंत सगळ्यांचा यामध्ये खारीचा वाटा असतो आणि प्रत्येकाचा सहभाग तेवढाच महत्वाचा असतो. आणि मी नेहमी म्हणत असतो की हे एकट्याचं दुकट्याचं काम नाहीये, टीम वर्क लागतं ह्याला आणि टीम वर्कने आम्ही पुढे चाललोय. आणि हे सगळे माझे बंधू असतील, माझे सगळे सहकारी असतील, हे प्रामाणिकपणे अविरत मेहनत करतायत. मी स्वप्न पाहतो ते माझ्यासाठी झटून, अहोरात्र झटून साकार करतात. आमच्या या प्रवासामध्ये आमच्या कुटुंबाचाही तेवढा सहभाग आहे की ते आम्हाला समजून घेतात. आम्हाला समजून घेऊन आम्ही 24/7 24 तास आम्ही या क्षेत्रामध्ये अविरत मेहनत करतो. ऑनटोज राहावं लागतं. हे आमचं क्षेत्र सर्व्हिस सेक्टर आहे, त्याच्यामध्ये आम्हाला अहोरात्र मेहनत करावी लागते, ऑनटोज राहावं लागतं.
तरच तुम्ही सक्सेस होऊ शकता. अदरवाईज तुम्ही जर म्हणाल मी 8 तास काम करेल आणि मला जर यश मिळायला हवंय, तर 8 तासात हे यश शक्य नाहीये. त्यामुळे आमची ही कंपनी आहे, माझे सगळे सहकारी, संचालक, छोट्यापासून अगदी माझे चालकापासून तर सगळे संचालकापर्यंत सगळ्यांना मी वर्धापन दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आपण याच्यापेक्षा कैक पटीने खूप मोठ्या प्रमाणात काम करायचंय आणि आपल्या कंपनीचा ग्राफ हा नेहमी वाढवत न्यायचा, एका वेगळ्या उंचीवरती न्यायचंय आणि आपल्या कंपनीला सक्सेस आणि हे टीमवर्क म्हणून काम करायचंय. अशा निमित्त मी आज वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. माझ्या सहकाऱ्यांना, जे का आज या ठिकाणी उपस्थित आहेत, माझे कुटुंब असतील, सगळे सहकारी असतील, मित्रमंडळी असतील, सगळ्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद मानतो, थांबतो. धन्यवाद. शून्यातून सुरू झालेला हा प्रवास हळूहळू अनेक माणसांना जोडत गेला. साधी राहणी, उच्च विचार आणि माणसांना आपलेसं करण्याचा स्वभाव, याच जोरावर अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाल्या. सन 2015 मध्ये मेरिट कंपनीची स्थापना झाली आणि या प्रवासाला मिळाली एक नवी ओळख. या प्रवासात ॲडव्होकेट केतन तनपुरे, नामदेव वाशिवले, निलेश वाशिवले, आर्किटेक्ट करण मेहेर आणि संपूर्ण टीमने मोलाची भूमिका बजावली. ॲडव्होकेट केतन तनपुरे अतिशय शांत, मितभाषी, पण आतून प्रचंड जिद्द असलेलं व्यक्तिमत्व. घरची परिस्थिती साधी असल्यामुळे लहान सहान अनेक कामं करत त्यांनी संघर्षाचा प्रवास अनुभवला. फ्लॅट दाखवण्यापासून रिअल इस्टेट क्षेत्रात काम करण्यापर्यंत. पण संघर्ष कितीही असला तरी शिक्षण आणि मेहनत त्यांनी कधीच सोडली नाही. आज त्याच मेहनतीच्या जोरावर ते संस्थेच्या लीगल डिपार्टमेंटची मजबूत जबाबदारी सांभाळत आहेत. नमस्कार, मी ॲडव्होकेट केतन तनपुरे, मेरिट ग्रुप ऑफ कंपनीचा संचालक, लीगल हेड. कायदेशीर बाब म्हटली की सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न येतो तो म्हणजे विश्वास. कारण हा फक्त इमारतीचा विषय नसून हजारो कुटुंबियांच्या विश्वासाचा विषय असतो. लीगल डिपार्टमेंटमध्ये मेरिट ग्रुप ऑफ कंपनीच्या अंडर आपण ई रजिस्ट्रेशन पासून ते संस्थेचा पुनर्विकास यामधील जे काही कायदेशीर बाबी आहेत, मग त्याच्यामध्ये ई रजिस्ट्रेशन, संस्था नोंदणी असेल, संस्थेचं ऑडिट अकाउंट असतील, सोसायटीचा त्याचं डीम कन्व्हेन्स करणं असेल किंवा सोसायटीचा पुनर्विकास करणं असेल, या सगळ्या ज्या काही लीगल बाबी आहेत किंवा लीगल गोष्टी आहेत त्या करत असताना मेरिट म्हणून आम्ही या गोष्टी कायदेशीर, पारदर्शक, लोकांचा त्याच्यातून फायदा होईल या उद्देशाने आम्ही एक व्यावसायिक म्हणून काम न करता आम्ही त्यांचेच कुटुंबातला एक भाग असून किंवा त्यांचंच एक आम्ही प्रतिनिधी म्हणून काम करत असतो. हे करत असताना आज आमच्या मेरिट या कंपनीवरती आमच्यावरती विश्वास ठेवून ते काम आमच्याकडे सोपवतात, कारण त्यांना ते खात्री असते की योग्य वेळेत हे आपलं काम पारदर्शक आणि कायदेशीर करून देतील. आज लोक मेरिटवरती विश्वास ठेवतात कारण आम्ही कधीही शॉर्टकट निवडलेला नाही. प्रामाणिकपणा, कायदेशीर सुरक्षितता हीच खरी मेरिटची ताकद आहे. रिडेव्हलपमेंट म्हणजे फक्त जुन्या इमारती पाडून नवीन इमारत उभारणं नाही, तर हजारो कुटुंबांना अधिक सुरक्षित, अधिक आधुनिक आणि अधिक चांगलं भविष्य देण्याचा प्रवास आहे. आज मेरिट रिडेव्हलपमेंट कन्सल्टंट्स रिडेव्हलपमेंट क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव बनलं आहे. लीगल स्क्रुटिनी, कन्व्हेयन्स, डीम्ड कन्व्हेयन्स, फिजिबिलिटी रिपोर्ट, डेव्हलपमेंट अग्रीमेंट आणि संपूर्ण प्रोजेक्ट मॅनेजमेंट या सर्व सेवांमधून मेरिट हजारो कुटुंबांच्या भविष्याला नवी दिशा देत आहे. आज कंपनी सुमारे 125हून अधिक हाऊसिंग सोसायटी प्रोजेक्ट्सवर कार्यरत आहे. 50 लाख स्क्वेअर फुटांहून अधिक क्षेत्रफळ आणि 5500 पेक्षा अधिक कुटुंबांचा विश्वास, हीच मेरिटची खरी ताकद आहे. ही ताकद. नामदेव वाशिवले, शांत, अभ्यासू आणि मेहनती व्यक्तिमत्व म्हणजे नामदेव वाशिवले. गावातून मुंबईत आले आणि सुरू झाला संघर्षाचा खरा प्रवास. रात्री शिक्षण आणि दिवसा मिळेल ते काम. कधी शिफ्टिंग, कधी सोसायटीमधील काम, तर कधी डोर टू डोर मार्केटिंग. संघर्षानेच त्यांना घडवलं आणि आज त्याच प्रवासाने त्यांना संस्थेच्या नेतृत्वापर्यंत पोहोचवलं आहे. नमस्कार, माझं नाव नामदेव वाशिवले, मेरिट हाऊसिंग सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा मी संचालक आहे. माझं स्पष्ट मत आहे, कुठलाही व्यवसाय चालू करायचा किंवा उभा राहायचा तर त्यासाठी केवळ पैसा उपयोगाचा नसतो, तर माणसं जोडणं फार गरजेचं असतं. मेरिटच्या या प्रवासामध्ये आम्ही पुढे जात असताना पैसा हा मेरिटच्या आजवरच्या प्रवासामध्ये जी काय आम्ही कमाई केलेली आहे ती केवळ संपत्ती नसून माणसांवरचा दृढ विश्वास, याच्यामुळे आज ही कंपनी मोठी झालेली आहे.
सोसायटी रजिस्ट्रेशन हँडओव्हर ह्या प्रोसेसमध्ये आम्ही सर्वदूर महाराष्ट्रामध्ये काम करत असतो. सोसायटी विकसक जेव्हा सोसायटी रजिस्ट्रेशन करून हँडओव्हर करत असतो तेव्हा सभासदांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संभ्रम असतात किंवा बिल्डर व्यवस्थित हँडओव्हर करून देईल का, सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करेल का, किंवा सर्व हिशोब वगैरे सर्व पूर्ण करेल का, हे सर्व नियोजन करत असताना सभासद थोडा घाबरलेला असतो. तर विकसक आणि सभासद यांच्यामधला ब्रिज तयार करणे आणि त्यांना व्यवस्थित हँडओव्हर करून देणे हे आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे आणि त्याच्यामुळेच कदाचित आम्ही सर्वदूर महाराष्ट्रामध्ये हे काम व्यवस्थित करू शकलेलं आहे आणि नागरिकांचा आणि विकसकांचा आम्हाला भरपूर पाठिंबा मिळालेला आहे. महाराष्ट्रातले जे जसे नामांकित बिल्डर आहेत जसे की गोदरेज आहे, LNT आहे, शापोर्जी बलुंजे, यांचे सर्वदूर महाराष्ट्रातले जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्यांचे यशस्वी रजिस्ट्रेशन करणे आणि हँडओव्हर करणे या प्रक्रियेमध्ये आम्ही त्यांच्यातला महत्वाचा दुवा म्हणून काम करत असतो आणि त्यांचं यशस्वी हँडओव्हर करून देणं याच्यासाठी आमची एक्सपर्टी आहे आणि त्याच्यामुळेच सर्वदूर महाराष्ट्रामध्ये जिथे मोठे मोठे प्रोजेक्ट असतील त्यांचे रजिस्ट्रेशन असेल किंवा हँडओव्हर असेल, विकसक आम्हाला आवर्जून कॉल करतात आणि ते आम्ही भूमिका योग्य प्रकारे निभावून नेत असतो आणि कदाचित त्याचमुळे हजारो कुटुंब आज मेरिट सोबत जोडलेले आहेत. आर्किटेक्ट करण मेहर लाईफ फुल एन्जॉय करणारा पण करिअर बाबतीत तितकाच फोकस्ड असलेला व्यक्ती. क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन आणि आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग ही त्यांची खास ओळख. आर्किटेक्ट म्हणून स्वतःचं स्वप्न पूर्ण करताना त्यांनी रिडेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आज ते फक्त टेक्निकल एक्सपर्ट नाहीत तर संपूर्ण रिडेव्हलपमेंट सिस्टमचा मजबूत बॅकबोन आहेत. एका छोट्या प्रवासातून सुरू झालेली ही वाटचाल आज यशाच्या नव्या उंचीवर पोहोचली आहे. एका बिल्डरसोबत सुरू झालेला प्रवास आज 300हून अधिक बिल्डर्सपर्यंत पोहोचला आहे. गोदरेज, हीरानंदानी, पिरामल ग्रुप, महिंद्रा ग्रुप, शापूरजी पालोनजी, हबटाऊन अशा नामांकित कंपन्यांसोबत मेरिट आज अभिमानाने कार्यरत आहे आणि कंपनीच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत प्रतिष्ठित पुरस्कारांनीही मेरिटचा गौरव केला आहे. मेरिटमध्ये फक्त कामालाच महत्त्व नाही तर माणसांनाही तितकंच महत्त्व दिलं जातं. म्हणूनच प्रत्येक सण, प्रत्येक आनंद आणि प्रत्येक यश संपूर्ण टीम सोबत साजरं केलं जातं. नमस्कार, मी निलेश लक्ष्मण वाशिवले, मेरिट ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये फायनान्स डायरेक्टर आहे. 19 वर्षाचा प्रवास म्हणजे समर्पण, विश्वास, उत्कृष्ट सेवेची एक कहाणी आहे. आपण अकाउंटिंग, ऑडिटिंग आणि लीगल कन्सल्टिंग क्षेत्रात आम्ही नेहमीच अचूकता, पारदर्शकता आणि व्यावसायिक मूल्यांना प्राधान्य दिले आहे. आमची कंपनी फक्त व्यवसाय करत नाही तर माणसं घडवते. आज इथे काम करणाऱ्या अनेक तरुणांनी शून्यातून सुरुवात केली आणि आज ते स्वतःच्या क्षेत्रात आत्मविश्वासाने उभे आहेत. कारण मेरिटमध्ये प्रत्येकाला संधी मिळते शिकण्याची, वाढण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची. टीमवर्क, विश्वास आणि एकमेकांना साथ देणे हीच आमची खरी संस्कृती आहे. आमच्या प्रत्येक क्लायंटचा विश्वास आणि आमच्या टीमचे अथक परिश्रम यामुळेच आज आम्ही हा महत्वाचा टप्पा गाठला आहे. भविष्यातही अधिक अत्याधुनिक, विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण सेवा देत प्रगतीची नवी शिखरे गाठण्याचा आमचा निर्धार आहे. या 19 वर्ष सुंदर प्रवासात साथ दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. नमस्कार. Hello, I'm Prachi Vashule. I have recently stepped into this field professionally. I would like to sincerely thank all the directors of the company whom I have been watching since my childhood. I would like keeping these values with me. I'm not only committed to support the business but also take it to even greater heights over the upcoming years. Thank you. नमस्कार, मी प्रकाश कोंडाळकर. रवींद्र वाशिवले आणि मी एकाच गावचे. लहानपणापासून म्हणजे अगदी गोट्या खेळण्यापासून आजपर्यंत आम्ही एकदम दोघांची एकमेकांची खास मैत्री आहे. थोडक्यात सांगायचं जर झालं, अतिशय खडतर परिस्थितीतून केलेला हा प्रवास. ज्या वेळेस मी मेरिट कंपनी स्थापन केली, ज्यावेळी सरांनी ठरवलं की मला मेरिट कंपनी स्थापन करून काहीतरी करायचं आहे, त्यावेळी मी सोबत होतो. ज्यावेळी त्यांनी आपल्या कंपनीची सुरुवात केली, दुचाकीवर त्यांच्यासोबत कधी कधी मी पण असायचो. मला त्यातलं काही कळायचं नाहीच, पण कामं मिळवण्यासाठी त्यांच्यासोबत मी सुद्धा फिरायचो. दुचाकीवर ते दिवसभर फिरत असायचे. म्हणजे त्यांनी अगदी हा प्रवास शून्यातून तयार केलाय. एका छोट्याशा ऑफिसमध्ये, त्या ऑफिसमध्ये फक्त 2च चेअर बसायच्या. एक चेअर म्हणजे डायरेक्टर रवी सरांची एक, आणि त्यांच्या ऑफिसमध्ये माझ्यामध्ये श्वेता म्हणून एक मुलगी होती, ती एक मुलगी होती. म्हणजे 2च चेअर बसतील एवढंच ऑफिस होतं. अगदी कंजेस्टेड होतं. तेव्हापासून त्यांनी जो प्रवास केलाय, जी लोक जोडलीत, त्यांनी जे रिलेशन लोकांशी ठेवलंय,
आणि जी कामं मिळवली, जी कामं त्यांनी एक एक काम करत आजपर्यंत त्यांनी जो कामाचा जो वटवृक्ष तयार केलाय, आज सहजासहजी झालेला नाहीये, हा त्यांना आयता मिळालेला नाहीये. तर हे त्यांनी जे केलंय ते स्वतःच्या कष्टावर केलंय, स्वतःच्या ताकदीवर केलंय. त्यांच्याबद्दल मी एकच सांगेल की कामाची जिद्द चिकाटी त्यांच्यामध्ये इतकी प्रचंड आहे की एखाद्या माणसाला जर एखादी गोष्ट करण्यामध्ये पॉझिटिव्हिटी वाटत नसेल तर ती त्यांच्याशी चर्चा करायची. ते त्या समोरच्या व्यक्तीला एखादं काम करण्यासाठी इतकं उत्साही करतात. तर माझं थोडक्यात मी माझं सांगेल, मला तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा सपोर्ट असतो. मी जर एखादी गोष्ट त्यांना सांगितली की सर मला ही गोष्ट करायची पण माझी मानसिकता नाहीये किंवा माझी ताकद नाहीये, मला झेपणार नाहीये, तुम्हाला एकच सांगायचे, म्हणजे अजूनही सांगतात की अरे प्रकाश काळजी नको करूस, मी तुझ्या सोबत आहे. म्हणजे त्या माणसाचा हा जो स्वभाव आहे, या स्वभावामुळं तो माणूस म्हणजे काहीच नव्हता, शून्य होता, शून्य. एक वेळ खायची पंचायत होती. तो माणूस आज कमीत कमी 60 ते 70 लोकांचा स्टाफ आहे आणि त्या स्टाफ स्वतः हँडल करतात, त्या सर्वांचा बॉस आहे. पण आजपर्यंत कधीच असं जाणवून दिलं नाही की माझं आलिशान 2-3 ठिकाणी ऑफिस आहे, वेगवेगळ्या शहरामध्ये 2-3 ठिकाणी ऑफिस आहे, मुंबई, नाशिक आणि पुणे या ठिकाणी ऑफिस आहे, या ऑफिसचं सगळं मी हँडल करतोय, हे त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून कधीच जाणवलं नाही. म्हणजे तो माणूस आज इतका मोठा झालाय सगळ्याच बाबतीत. जे जो कष्ट करतो त्याला आर्थिक स्वरूपात ऑटोमॅटिक भर पडते, पण त्या माणसाच्या विचारांमध्ये आजही अजिबात बदल झालेला नाहीये. रवी सर, मेरिट कंपनी आणि त्यांचे सर्व सहकारी यांना 19व्या वर्धापन दिनानिमित्त माझ्या आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मेरिट फक्त एक कंपनी नाही, तर विश्वास, प्रामाणिकपणा आणि प्रगतीची प्रेरणादायी कहाणी आहे.